सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव, नवी मुंबई महानगरपालिका 2026-27 करिता घनसोली प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरी समस्या सोडवण्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतुदीसाठी मी खालील विषय मांडत आहे। सेक्टर 2 येथील झोपडपट्टी ग्रामपंचायत कालापासून अस्तित्वात आहे। सदर ठिकाणी नागरिकांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाही। सदर ठिकाणी मोठ्या व्यासाची पाण्याची लाईन, सिवरेज लाईन, पथदिवे व कॉन्क्रीट रस्त्याची निधी बजेटमध्ये उपलब्ध करून देण्यात यावा। सेक्टर 2 येथील तलावाचा गाळ काढून आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निधी बजेटमध्ये ठेवण्यात यावा। कमीत कमी आज 25 ते 30 वर्ष झाली त्या तलावाचा गाळ काढला जात नाही, त्यामुळे तिथे दुर्गंधी आजूबाजूच्या परिसरात पसरत आहे। जर गाळ काढला, पाणी स्वच्छ केलं तर तिथं गणपती विसर्जन आणि इतर गोष्टी होऊ शकतील, म्हणून बजेटमध्ये तुम्ही तिथे निधी ठेवावा। सेक्टर 4 व 5 मधील सिवरेज लाईन टाकण्यासाठी व रस्ता कॉन्क्रीटर करण्यासाठी निधी बजेटमध्ये उपलब्ध करावा। सेक्टर 4 व 5 या ठिकाणी सिडकोकालीन जी सिवरेज लाईन आहे ती आहे, त्याच्यानंतर तिथे कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही, म्हणून तिथल्या सिवरेज लाईन बदलणं आणि पाण्याच्या लाईन बदलणं गरजेचं आहे। आपण सदर ठिकाणी बजेटमध्ये करावं। सेक्टर 4 मध्ये असणाऱ्या आरोग्य केंद्रात अपुरे मनुष्यबळ व रुग्णांना लागणाऱ्या औषधांचा तुटवडा व अन्य सामुग्रीसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी। मॅडम, तिथं कुठली छोटी गोष्ट हे करण्यासाठी तिथले जे तांत्रिक गोष्टी असतील आणि दुसरे डॉक्टर असतील ते तिथल्या आया बाया यांना सांगतात तुम्ही घेऊन या, हे करा, ते करा, किंवा जे औषधं घेण्यासाठी येतील त्यांना सांगतात तुमच्या पैशातून घेऊन या। जर तुम्ही लक्ष दिलं आणि तिथं जर बजेटमध्ये तरतूद केली तर त्यांना तो त्रास होणार नाही। सेक्टर 6 मधील रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण व सिवरेज लाईन व पाण्याची जास्त व्यासाची पाईपलाईनसाठी बजेटमध्ये तरतूद करणे। सेम गोष्ट आहे, जेव्हा सिडको अस्तित्वाला आली तेव्हापासूनच्या सिवरेज लाईन व पाईपलाईन आहेत। पाणी कमी दाबाने जाते, सिवरेज लाईन पण ओव्हरफ्लो होते, तुम्ही तिथं ती तरतूद करावी, बजेटमध्ये तरतूद करावी व कॉन्क्रीटीकरण करण्यात यावे रस्त्याचे। सेक्टर 6 मधील क्रीडांगणात नागरिकांसाठी व्यायामशाला बांधण्याची बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी। मॅडम, सेक्टर 6 मधील जे क्रीडांगण आहे, ज्या वेळेला सिडकोकडून हस्तांतर झालं त्यावेळेला सिडकोने तिथं गार्डन तयार केलं होतं। ते गार्डनचं हे बदलून तिथं क्रीडांगण तयार करण्यात आलं। आता त्या ॲक्च्युली ते क्रीडांगण छोटं आहे, त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना त्रास होतो, कोणाच्या घराचा काचा फुटतात, काय फुटतात, पण त्या क्रीडांगणाचा उपयोग खेळासाठी तरी होत नाही। आणि तिथं प्रत्येक घनसोलीतील जेवढे क्रीडांगण आहेत तिथं आज व्यापारीकरण होत चाललेलं आहे आणि व्यापारीकरण होत आहे। प्रत्येक ठिकाणी शेड बांधून तिथं स्पीकर लावून दिवस रात्र गोंधळ घालून तिथं क्रिकेटच्या, मी आयुक्त साहेबांना पत्र सुद्धा दिलं होतं, मला वाटतं मी 2-3दा पत्र दिलं होतं आयुक्त साहेब तुम्हाला, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। पण ती जेवढी ज्या ठिकाणी जिथं ते मंडप घातलेले आहे ते काढून टाकण्यात यावे, जेणेकरून आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही। घनसोली नोंदमध्ये कुठल्याही प्रकारची भाजी मंडई, मॅडमनी सांगितलं होतं ते माझ्याच याच्या समोर आहे, घनसोली नोडमध्ये कुठल्याही प्रकारची भाजी मंडई, मच्छी व मटन मार्केट नागरिकांसाठी उपलब्ध नाही। सेक्टर 4 मधील सिडकोचा भूखंड राखीव आहे।
मी चौकशी केली असता तो हस्तांतर झालेला नाही. तो लवकरात लवकर हस्तांतर करून बांधण्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. मॅडम, घनसोली नोड हा म्हणजे दुर्लक्षित असा नोड आहे. या नोडमध्ये गेली 10 वर्ष संजय पाटील, कमलताई या नगरसेविका होत्या, पण त्यावेळेला सिडको नोड हस्तांतर नसल्यामुळे तिथं नगरसेवक निधी सुद्धा वापरता येत नव्हता. एखादा खड्डा बुजवायचा बोलला तरी त्याला परवानगी नव्हती किंवा आपला निधी वापरता येत नव्हता. त्याच्यानंतर घनसोली नोडचं तुकाराम मुंडे साहेब ज्या वेळेला आपल्या आयुक्तपदी होते, तुकाराम मुंडे साहेबांनी घनसोलीचं हस्तांतर केलं. त्याच्यानंतर निधी वापरायला लागला आणि त्याच्यानंतर हे सगळं घनसोलीचा जो विकास झाला तो मुंडे साहेबांच्या कालामध्ये झाला. त्याच्यानंतर 5-10 वर्ष विकास झाला. त्याच्यानंतर परत करोना कालामध्ये आणि याच्यामध्ये 6-7 वर्ष अशीच गेली. आता जो बॅकलॉग आहे तो तुम्ही बजेटमध्ये मोठी तरतूद करून बॅकलॉग भरून काढावा ही आपणास नम्रतेची विनंती. धन्यवाद मला बोलून दिल्याबद्दल.